सर्व मित्रांना माझा नमस्कार। आज आपण बीड शहरातल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आहेत आणि त्याच परिसरामध्ये एक वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय आहे आणि त्या चिकित्सालयाच्या समोर एक रिक्षा उभा आहे। बघू शकताय हा रिक्षा पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी उभा राहिलेले देखील आपल्याला दिसून येत आहेत। भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला दिसून येत आहे। तर ही गर्दी सर्व रिक्षा पाहण्यासाठी थांबलेली नसून ही गर्दी एक रिक्षामध्ये विषारी साप गेलेला आहे तो साप बघण्यासाठी ही सर्व गर्दी या ठिकाणी जमलेली आपल्याला दिसून येत आहे। तुम्ही बघू शकताय रिक्षा पलटी करून रिक्षाच्या खालच्या साईडला साप बघितल्या जात। या ठिकाणी सर्पमित्र जो आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला आलेला दिसून येत आहे। त्या सर्पमित्राच्या मदतीने देखील त्या सापाची पाहणी केल्या जात आहे। मात्र तो साप सध्या तर काही दिसून येत नसल्याने या ठिकाणावरचे नागरिक परेशान देखील आपल्याला झालेले दिसून येत आहेत। बघू शकताय रिक्षाला खालीवरी करून बघितले जात आहे की हा साप गेला तर नेमका गेला कुठं। हा एक काळ्या कलरचा रिक्षा आहे आणि याच रिक्षाचा चालक जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर देखील या ठिकाणी उपस्थित आहे। तसेच या ठिकाणी अनेक नागरिक देखील जमलेले आपल्याला दिसून येत आहेत। त्याच नागरिकांच्या मदतीने रिक्षाला पलटी मारून देखील बघितले जात आहे की तो साप दिसतो की नाही। मात्र अनेक या इथं जमलेल्या नागरिकांकडून प्रयत्न केल्याच्या नंतर देखील तो साप दिसल्या गेला नसल्यामुळं ड्रायव्हर आणि पॅसेंजरमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आपल्याला दिसून येत आहे। बघू शकताय या ठिकाणावर जे नागरिक उपस्थित आहेत त्या नागरिकांच्या मदतीने पूर्ण रिक्षा खालीवरी करून बघितल्याच्या नंतर देखील त्या रिक्षामध्ये तो साप दिसून आला नाही। याच कारणामुळं पॅसेंजर आणि ड्रायव्हरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे।